संभाजी महाराजांच्या चरित्राचं जे काय म्हणतो विकृतीकरण झालंय. त्याच्यामध्ये आणखी एक थिअरी अशी मांडली जाते की संभाजी महाराज शंभू बाळ होते, त्यांना ते युवराज झाले. युवराज होईपर्यंत कुठं त्यांच्या चारित्र्यावर कुठं डाग नाही अशी थिअरी मांडली जाते. त्यामागे नेमकं काय, म्हणजे युवराज झाल्यानंतर डोळ्यात खुपायला लागले का संभाजी महाराज, असं काही आहे त्यामागे? येतो त्या गोष्टीवरती. त्याचा विषय असा आहे की राज्याभिषेक होईपर्यंत म्हणजे 1674 पर्यंत आणि मासाहेब जिजाऊंचं निधन होईपर्यंत 13 जूनच्या आसपास, तारीख आठवत नाही मला. राज्याभिषेक 13 दिवसांनी निधन झालं त्यांचं. हो. तर तोपर्यंत संभाजी महाराजांविषयी कुठलीही वाईट बातमी नाही येते. पण त्यानंतर 1675 साली हे कुठंतरी पसरत गेलं संभाजी महाराजांच्या बदनामीचं, काय म्हणतो त्याला, एक वलय निर्माण होत गेलं. त्याच्यामध्ये बातमी अशी आली की इंग्रजांच्या एका पत्रामध्ये बातमी होती की छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांवरती विषप्रयोग केलेला आहे. बर, अशी बातमी इंग्रजांच्या पत्रामध्ये एका पत्रामध्ये. तिथून ते सुरुवात झालं. मग त्या पत्राचा काळ साधारण 75च्या आसपास, 1675च्या आसपासची एंडची बातमी, ती तारीख आहे. तर त्या शंभूराजांचं वय साधारण त्यावेळेस 17-18 वर्ष, 18 वर्षाचं वय असेल त्यांचं. आणि 18, बरोबर. त्याचं कारण असं होतं की ही बातमी प्रसिद्ध झाली कारण इंग्रजांना माहित होतं की त्यावेळेस शिवाजी महाराज आजारी होते. साताऱ्याच्या किल्ल्यावरती अजिंक्यतारा जो किल्ला आहे, तर शिवाजी महाराज आजारी होते आणि खूप आजारी होते. पण त्या आजारीपणाच्या बऱ्याचशा अफवा उठत गेल्या की शिवाजी महाराजांनी, त्यातली पहिली अफवा अशी होती की शिवाजी महाराजांवरती संभाजी महाराजांनी विषप्रयोग केला. नंतर इंग्रजांनी त्याचं करेक्शन केलं की तो विषप्रयोग जो आहे संभाजी महाराजांनी नाही केला, तो एका न्हाव्याने केला होता. मग त्या अशाच प्रकारच्या बातम्या शिवाजी महाराजांविषयी पसरत गेल्या. पण शेवटी त्यात काही विषप्रयोग वगैरे झाला नव्हता. त्याचे अजून संशोधन चालू आहे की काय झालं होतं. कारण शिवाजी महाराज खूप आजारी होते त्यावेळेस. त्याचे बरेचसे कागदपत्र भेटतात की शिवाजी महाराज आजारी होते त्यावेळेस.